हे गाईज वेलकम टू डे 29 आउट ऑफ 100. आज मला खरंच नव्हतं बरं वाटत कारण खूप लूज मोशन आणि वॉमिटिंगनी खूप जास्त त्रास झाला होता. दवाखान्यातसुद्धा आम्ही जाऊन आलो. पण वसुबारस होतं त्यानिमित्ताने आम्ही गाय वासराची मूर्ती घेण्यासाठी इकडे आलेलो होतो. बाहेर पडलो मग छान असा एक वसुबारसाचा रांगोळीचा छाप देखील घेतला आणि ही छोटीशी मूर्ती घेतली. माझा चेहरा तुम्ही बघू शकताय. घरी आलो मग डेकोरेशन केलं. कुठपर्यंत आली सर दिवाळीची तयारी? हे बघा हे तोरण लावलंय, हे लावलंय. ते चेंज करायचं असेल, चेंज करायचं आता ते मागच्या वेळेस हे सेम व्हायला लागलं. त्यामुळे आता हे 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 चेंज केलं. हे तोरण ठेवून देऊ. लाईट्स लावायचे अजून बाकी आहे. लावायचे लाईट्स लावायचे. ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे माझी तयारी चालू होती. इकडे छान देवाची पूजा करून घेतली. गाय वासराला पूजून घेतलेलं होतं. दिवे लावून घेतले, पणत्या लावल्या आणि ही रांगोळीसुद्धा काढली. हाच तो छाप आहे मी आणलेला आत्ताच. आणि नंतर परत हे डेकोरेशन चेंज केलं कारण मागच्या वर्षीचं डेकोरेशन आणि या वर्षीचं डेकोरेशन सेमच व्हायला लागलं होतं. या फुलांच्या माळा मला खूपच आवडतात. खूप छान दिसतात. असं वाटतं की रिअलच आहेत. आणि माझे डोळे बघू शकताय तुम्ही किती डार्क सर्कल्स आलेले आहेत. डोळेसुद्धा खोल गेलेले आहेत. बट असो, तयारी करणं तर गरजेचंच आहे. ओ निकू मावशी, बबडी या इकडे या. आम्ही इथे एकटेच काम करतोय. बसायचं. या माणसाचं माझ्याशिवाय पानही हलत नाही. तरी मला का त्रास देत असतोस? तरी मला का दुखवत असतो? माझं पान आलं. कसं आहेस रे? तुझं नाही, ते झाडाचं पान आहे. मी लावून ते झाड. सारखं इकडे ये, इथं येऊन बस. मला बरं वाटत नाही ना, आता आराम करू द्यावं. नाही, इथं बस. डोळ्याच्या सतत समोरच पाहिजे का? मग मी इथे एकटा बसलो, तू तिकडे एकटा बसली. मी किती दिवस एकटी राहिलेली आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही. एकटीला आवडतं मला. ठीक आहे, थांब, मी तुला मदत करते.